पण नाटकाच्या माध्यमामध्ये एकदा संधी मिळाली आणि ती संधी मला आकाशवाणी केंद्रापर्यंत म्हणजे रेडिओपर्यंत घेऊन गेली. खूप प्रयत्न केल्यानंतर मला आकाशवाणीची जाहिरात एजन्सी मिळाली आणि तो माझ्या आयुष्यातला एक पहिला टर्निंग पॉइंट होता. ही सिस्टीम आपल्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात नव्हे, पुण्यात देखील कोणाकडे नव्हती आणि त्यावेळेला या डिजिटल रेकॉर्डिंगची सिस्टीम माझ्याकडे होती. त्यावेळेला माझ्याकडं सोलापूर, बेळगाव, सातारा, कोल्हापूर या ठिकाणून लोकं यायचे आणि ते माझ्याकडनं रेकॉर्डिंग करून घ्यायचे. कारण त्यावेळेला सीडीवरती रेकॉर्डिंग करायची यंत्रणाच कोणाकडे अवेलेबल नव्हती. परंतु ह्याचे काही रूल्स अँड रेग्युलेशन होते. या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास केला आणि सांगलीमध्ये पहिलं रेडिओ स्टेशन, कम्युनिटी रेडिओ स्टेशन ग्रीन FM म्हणून जे आहे ते सुरू केलं. प्रोग्राम मॅनेजर, कंटेंट क्रिएटर वेगवेगळ्या भूमिकांच्यामध्ये मी त्या ठिकाणी जवळपास 10 वर्ष काम केलं आणि त्या माध्यमातून एक मोठं चॅनल सांगलीमधलं सर्वात मोठं Instagramचं, Facebookचं आणि YouTubeचं चॅनल सुरू झालं. ते म्हणजे मेड इन सांगली. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आपण नवीन सुरुवात करू शकतो, या ऐकलेल्या गोष्टी मनामध्ये ठेवून आणि दुसरी गोष्ट तुमच्यावरती आलेली कोणतीही आपत्ती जी आहे ती इष्टापत्ती अर्थातच त्यातून मला काहीतरी नवीन करायला मिळणार आहे हे लक्षात ठेवून करतो. त्यामुळंच या टप्प्यापर्यंत मी येऊन पोचलेलो आहे. नमस्कार. एस टॉकच्या माध्यमातून माझ्या जीवनाकडं मागं वळून पाहायची मला एक संधी मिळते आणि या माध्यमातून माझा जीवन प्रवास मी तुमच्यासमोर थोडासा मांडतोय. खरं सांगायचं झालं तर Instagramच्या जगामध्ये 2 ते 3 वर्षापूर्वी मी जेव्हा प्रवेश केला, त्यावेळेला आत्तापर्यंत कॅमेऱ्याच्या मागं काम करणारा मी कॅमेऱ्याच्या समोर आलो आणि या माध्यमातून माझा चेहरा आणि मी लोकांना माहिती झालो. या सगळ्या प्रवासामध्ये लोकांच्यापर्यंत जेव्हा या Instagramच्या नवीन माध्यमातून यायला लागलो, तेव्हा लोकांच्या मनात उत्सुकता वाढली, की हा माणूस कोण आहे? हा म्हणजे एवढा चांगला बोलतो, एवढा चांगला विश्वासानं आपल्याला काही गोष्टी सांगतो. तर त्या माध्यमातून तिथपर्यंत मी कसा आलो, हे थोडंसं आज मी तुम्हाला सांगतोय. माझी जी सुरुवात झाली ती खरं सांगायचं झालं तर नाटक या माध्यमातनं झाली. नाटकाच्या क्षेत्रामध्ये देखील मी अभावितपणे आलो, अचानकपणानं आलो. मला आवड होती, परंतु संधी मिळालेली नव्हती. पण नाटकाच्या माध्यमामध्ये एकदा संधी मिळाली आणि ती संधी मला आकाशवाणी केंद्रापर्यंत म्हणजे रेडिओपर्यंत घेऊन गेली. रेडिओमध्ये मी आलो, त्या ठिकाणी कॅज्युअल प्रोड्युसर म्हणून मी काम करायला लागलो, कॅज्युअल अनाउन्सर म्हणून मी काम करायला लागलो. त्या ठिकाणी कार्यक्रम लिहायला लागलो, कार्यक्रम सादर करायला लागलो आणि त्यावेळेला त्यावेळेला आकाशवाणीमध्ये असणाऱ्या मोठ्या-मोठ्या दिग्गज लोकांचं मार्गदर्शन मला लाभलं आणि त्यातून माझा डेव्हलप होण्याचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला मी खूपच कच्चा होतो सगळ्या गोष्टींच्यामध्ये, परंतु हळू त्यामध्ये काम करता त्यात मी डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली. आकाशवाणीमध्ये काम करत असताना भविष्य काळामध्ये आपलं करिअर म्हणून काय निवडायचं? कारण आकाशवाणीमध्ये काम करणं हा काय करिअरचा अख्खा ऑप्शन नव्हता. कारण त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती माझं काम सुरू होतं. त्यावेळेला मला लक्षात आलं, की आपण आकाशवाणीच्या ज्या जाहिराती वाचतात, या कुणाकडून वाचतात? त्याचे स्रोत कोणते आहेत? याचा शोध घेतल्यानंतर मला लक्षात आलं, की त्याच्या काही एजन्सीज असतात आणि त्या एजन्सीज त्या जाहिरातींचं निर्माण करतात आणि आकाशवाणीला देतात. मी त्याच्या मागे लागलो आणि त्याच्यामधून खूप प्रयत्न केल्यानंतर मला आकाशवाणीची जाहिरात एजन्सी मिळाली आणि तो माझ्या आयुष्यातला एक पहिला टर्निंग पॉइंट होता. आकाशवाणीच्या जाहिराती तयार करत असताना जाहिराती लिहिणं, जाहिराती सादर करणं, जाहिरातीमध्ये बोलणं या सगळ्या गोष्टी मी करत माझा स्वतःचा स्टुडिओ देखील मी सुरू केला. कारण मला त्यावेळेला रेकॉर्डिंगसाठी सांगलीपासून लांब म्हणजे कोल्हापूरला जायला लागायचं. कोल्हापूरला जाणं-येणं, त्या ठिकाणी एका जाहिरातीचं प्रोडक्शन करणं, तिथून परत येणं, यामध्ये जाणारा मोठा वेळ टाळण्यासाठी मी माझ्या स्वतःकडे प्रोडक्शनला सुरुवात केली. आपल्या संपूर्ण भारतामध्ये त्यावेळेला डिजिटल रेकॉर्डिंगची सिस्टीम अगदी नुकतीच येऊ घातलेली होती. ही सिस्टीम आपल्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात नव्हे, पुण्यात देखील कोणाकडे नव्हती आणि त्यावेळेला या डिजिटल रेकॉर्डिंगची सिस्टीम माझ्याकडे होती. म्हणजेच कॉम्प्युटरच्या माध्यमातून रेकॉर्डिंग आज सहज साध्य असणारी आणि प्रत्येकजण जी गोष्ट करू शकतो, ती गोष्ट त्यावेळेला नव्हती, पण त्यावेळेला ती माझ्याकडं साधारण 1998-99 च्या दरम्यान सुरू झाली. ते करता मी माझं स्वतःचा स्टुडिओ ओपन केला आणि या स्टुडिओमध्ये मी माझं स्वतःचं पण काम करायला लागलो आणि मला इतर लोकंही अप्रोच व्हायला लागले, की या स्टुडिओच्या माध्यमातून आम्हाला रेकॉर्डिंग करून द्या.
त्यावेळेला माझ्याकडं सोलापूर, बेळगाव, सातारा, कोल्हापूर या ठिकाणून लोकं यायचे आणि ते माझ्याकडनं रेकॉर्डिंग करून घ्यायचे. कारण त्यावेळेला सीडीवरती रेकॉर्डिंग करायची यंत्रणाच कोणाकडे अवेलेबल नव्हती. परंतु त्यावेळेला मी अनेक लोकांना हे कशा पद्धतीनं काम करता याचं गाईड केलं आणि तेही मोफत केलं. त्यामुळं आज आमच्या भागामध्ये बरेचसे स्टुडिओ सुरू झाले आणि ते काम देखील करतायत. ह्या सगळ्या प्रोसेस सुरू असताना जगामध्ये खूप मोठ्या उलथापालथी होत होत्या. डिजिटल क्रांती होत होती आणि या क्रांतीमधूनच त्यावेळेला एफ-एम रेडिओचा जन्म झालेला होता. कमर्शियल एफ-एम रेडिओचा. लोकांच्या दृष्टीनं ते एक नवीन होतं. आकाशवाणीसारखं पारंपरिक पद्धतीनं कार्यक्रम करणारं एक मनोरंजनाचं साधन सोडून लोकं या एफ-एमच्याकडे वळली होती आणि एफ-एमला खूप मोठा श्रोतृवर्ग आकाशवाणीकडून शिफ्ट झाला होता. आम्ही त्यावेळेला पूर्णपणे रेडिओ जाहिरातीवरती अवलंबून होतो आणि साधारणतः 6 महिने ते 1 वर्षभर मी बेकार, बेरोजगार अवस्थेमध्ये काढलं. पुढं काय? मला रेडिओजकडून अपॉर्च्युनिटी येत होत्या, की तुम्ही सर्व्हिसलाच येतात का? म्हणून मला ते करायचं नव्हतं आणि त्यावेळेला मला लक्षात आलं, की आपण आता या रेडिओच्या मीडियावरती अवलंबून राहायला नाही पाहिजे. मग नवीन काय करायचं? मग नवीन याच्यामध्ये आपण एकच करू शकतो, ते म्हणजे स्वतःचा रेडिओ काढणे. पण स्वतःचा रेडिओ काढणे ही काही खूप सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी लागणारी मोठ्या प्रमाणातली इन्व्हेस्टमेंट, त्यासाठीचं बिडिंग, त्यासाठीचे सरकारी नियम हे खूप गुंतागुंतीचे होते. आणि त्याच वेळेला एका शब्दानं परत एकदा माझ्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट घेतला. म्हणजेच मला सांगायचं असं आहे, की ज्या वेळेला माझ्यावरती आपत्ती आली, त्या आपत्तीचं रूपांतर मी इष्टापत्तीमध्ये केलं. आपत्ती आली आणि तिथं जीवन थांबतंय असं लक्षात आल्यानंतर त्यासाठीचा मी एक वेगळा मार्ग निवडला. तर त्यावेळेला कम्युनिटी रेडिओ स्टेशन म्हणून एक कन्सेप्ट होती आणि त्या कन्सेप्टच्या अंतर्गत सरकार थोड्या एरियासाठी रेडिओ सुरू करण्यासाठी लायसन्सिंग देत होतं. परंतु ह्याचे काही रूल्स एंड रेग्युलेशन होते. या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास केला आणि सांगलीमध्ये पहिलं रेडिओ स्टेशन, कम्युनिटी रेडिओ स्टेशन ग्रीन एफ-एम म्हणून जे आहे ते सुरू केलं एका मित्राच्या मदतीनं. परंतु त्या ठिकाणी मी फार काही रमलो नाही. त्यानंतर दुसरं जे स्टेशन आहे ते सांगलीमध्येच जतसारख्या इंटिरियर पार्टमध्ये येरळावाणी म्हणून सुरू केलं. ते एका संस्थेच्या माध्यमातून सुरू केलं आणि त्या ठिकाणी प्रोग्राम मॅनेजर, कंटेंट क्रिएटर वेगवेगळ्या भूमिकांच्यामध्ये मी त्या ठिकाणी जवळपास 10 वर्ष काम केलं. त्याच्या बरोबरीनं माझं काम सुरूच होतं. परंतु ही 2 स्टेशन्स एस्टॅब्लिश केल्यानंतर अनेक लोकं मला अप्रोच व्हायला लागली, की आम्हाला पण रेडिओ स्टेशन सुरू करायचं आहे. तुम्ही आम्हाला काय मदत करू शकाल? त्यावेळेला मला लक्षात आलं, की आपण ह्या माध्यमातून कन्सल्टन्सी करून लोकांना एक वेगळ्या पद्धतीनं मदत करू शकतो आणि अर्निंग पण करू शकतो. आणि त्यानंतर त्या माध्यमातून जवळपास 8 ते 9 महाराष्ट्रामध्ये रेडिओ स्टेशन सुरू होण्यासाठी मी काम केलं. आज ते रेडिओ स्टेशन सोलापूर असेल, नंदुरबार असेल, औरंगाबाद असेल, सांगलीमधलं ईश्वरपूर असेल, जत असेल, अशा अनेक ठिकाणी यवतमाळमध्ये आहे. अशा अनेक ठिकाणी आज ते रेडिओ स्टेशन्स सुरू आहेत आणि व्यवस्थित सुरू आहेत. यामध्ये त्या रेडिओ स्टेशनचा पूर्ण सेटअप, त्यांना सरकारी यंत्रणेमध्ये कोणते कागदपत्र पूर्ण करावी लागतात. पुढं रेडिओ चालवायचा कसा? कारण रेडिओ स्टेशन सुरू करणं सोपं आहे, पण ते पुढं चालवणं अवघड आहे. त्याच्यासाठी डाटा कसा क्रिएट करायचा, कंटेंट कसा निर्माण करायचा, याच्याविषयी लोकांना मदत करत राहिलो आणि त्याच माध्यमातून मीच सुरू करून दिलेल्या सांगलीच्या राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ईश्वरपूरमधली, त्या ठिकाणी मी रेडिओ हेड म्हणून काम बघायला सुरुवात केली. ईश्वरपूरसारख्या गावामध्ये लोकांना रेडिओ हा अप्रूप होता. तिथल्या लोकांच्यामध्ये तो रेडिओ लवकरच लोकप्रिय झाला आणि त्या माध्यमातून त्या रेडिओला खूप लोकं अटॅच झाली. खूप लोकं त्या रेडिओसाठी ऐकायला लागली आणि त्यामधून प्रोग्राम करून ते रूटीन सुरू झालं. त्यानंतर मला लक्षात आलं, की आपण आता या माध्यमामध्ये खूप वर्ष काम करतोय. रेडिओ या माध्यमामध्ये खूप वर्ष काम करतोय. आता माझ्या जीवनामध्ये तोच-तोचपणा आलेला आहे. थोड्याशा आपल्या आयुष्यातल्या गरजा पण ह्या फेजमध्ये कमी झालेल्या असतात आणि थोडी स्थिरता आलेली असते. त्यावेळेला आपण रिस्क घेऊ शकतो आणि अशा अवस्थेमध्ये मी एक रिस्क घेतली. ती म्हणजे रेडिओ स्टेशनची आरामाची नोकरी सोडून एका वेगळ्या फील्डमध्ये प्रवेश करण्याची. डिजिटल मार्केटिंगच्या एरियामध्ये मी प्रवेश केला. या ठिकाणी डिजिटल मार्केटिंग करणारी एक कंपनी होती. त्या कंपनीमध्ये मी नोकरीसाठी अप्रोच झालो. त्या ठिकाणी कंटेंट रायटिंग, काही त्यांच्यासाठीच्या स्लोगन्स वगैरे अशा गोष्टी लिहिणं, की मला लेखनाची आवड आहे.
नाट्यक्षेत्रामध्ये सुद्धा मी लेखन करत असतो. नाटकं लिहितो, लहान मुलांच्यासाठी नाटकं लिहितो. तर लेखनाची आवड असल्यामुळे मी तिथं शिफ्ट झालो. परंतु त्या ठिकाणी एक Instagramवरती नवीन चॅनल सुरू करूया, अशी कन्सेप्ट आली आणि त्या कन्सेप्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत Instagramवरती काही चांगली माहिती देऊ सांगलीची, अशी कल्पना निघाल्यानंतर त्यासाठी मी लेखन करायला लागलो. ते लेखन करत असताना ते एका प्रोफेशनल अँकरकडून लोकांपर्यंत पोहोचवूया, असं खरं तर ठरलेलं होतं. परंतु झालं असं, की तो अँकर जो होता तो म्हणाला, की "मी एखाद दुसरा व्हिडिओ करीन, पण मी काही त्याच्यामध्ये तुम्हाला कायमस्वरूपी करणार नाही." त्यावेळेला माझे जे ओनर होते ते म्हणाले, "सर तुम्हीच करताय का बघा आणि तुम्हीच करा." आणि त्या माध्यमातून मी लोकांच्या समोर प्रेझेंटेशन करायला सुरुवात झाल्यानंतर असं लक्षात आलं, की ज्या व्हिडिओमध्ये मी येतो आणि मी माहिती सांगतो, त्याला व्ह्यूज खूप चांगले चाललेत. आणि त्या माध्यमातून एक मोठं चॅनल सांगलीमधलं सर्वात मोठं Instagramचं, Facebookचं आणि YouTubeचं चॅनल सुरू झालं. ते म्हणजे मेड इन सांगली आणि या मेड इन सांगलीला इतका लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला, की ज्याच्यावरती प्रोफेशनली सुद्धा ते चॅनल खूप चांगलं चाललं आणि लोकांना इन्फॉर्मेटिव्ह म्हणून सुद्धा खूप चॅनल आवडलं. आता यामध्ये सुद्धा काय झालं, की यामध्ये सुद्धा परत कामामध्ये तोच-तोचपणा आला आणि ह्या वयामध्ये आता नोकरी नको करायला, म्हणून एक धाडसी परत एक निर्णय घेतला, की माझ्या चॅनलला स्वतःच्या त्यावेळेला फक्त 2,500-3,000 3,000च फॉलोवर होते. त्या चॅनलच्या माध्यमातून परत एकदा लोकांच्यापर्यंत जाऊया. खरं तर त्यातही मोठी रिस्क होती. कारण सोशल मीडिया ही अशी गोष्ट आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट प्रेडिक्ट करू शकत नाही, की मला त्या ठिकाणी लोकप्रियता मिळाली आहे, म्हणून मला या ठिकाणी मिळेल आणि माझे फॉलोअर्स भरभर वाढत जातील, असं आपण काही समजू शकत नाही. परंतु ती रिस्क घेतली आणि त्या रिस्कवरती गेल्या मे महिन्यामध्ये माझं स्वतःचं इन्स्टावाले काका हे चॅनल सुरू केलं आणि या इन्स्टावाले काका या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांच्यापर्यंत यायला सुरुवात केली. लोकांना ते चॅनल पण अतिशय आवडलं. एकतर माझ्या एजचा फॅक्टर असेल किंवा माझ्या बोलण्याचा फॅक्टर असेल, या दोन्ही फॅक्टरच्या माध्यमातून लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला, की मी काहीतरी लोकांना सांगतो, ते चांगलं सांगतो, विश्वासार्ह सांगतो आणि त्यामुळंच मला या एस टॉक्स या चॅनलवरती देखील बोलवण्यात आलं आणि माझा जो जीवन प्रवास आहे, तो आपल्यापर्यंत मांडण्याची संधी या माध्यमातून मला दिली गेली. आज माझं चॅनल आहे, ते सांगलीमध्ये अतिशय पॉप्युलर आहे. सांगलीच नव्हे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय पॉप्युलर आहे आणि या वयामध्ये सुद्धा मला वेगवेगळं करून पाहण्याचं जे इन्स्पिरेशन मिळतं, ते मी अनेक ज्या गोष्टी अनेकांच्या ऐकलेल्या आहेत. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आपण नवीन सुरुवात करू शकतो. या ऐकलेल्या गोष्टी मनामध्ये ठेवून आणि दुसरी गोष्ट तुमच्यावरती आलेली कोणतीही आपत्ती जी आहे, ती इष्टापत्ती अर्थातच त्यातून मला काहीतरी नवीन करायला मिळणार आहे, हे लक्षात ठेवून करतो. त्यामुळंच या टप्प्यापर्यंत मी येऊन पोहोचलेलो आहे. माझा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की टाका आणि अशाच पद्धतीनं तुम्ही मला सपोर्ट करा. थँक